भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, तडकेबंद कामगिरीतून कोरले सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव हे नाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सत्यवान भाऊ नवले, माजी उपसरपंच माननीय आदित्य शेठ परदेसी, युवा उद्योजक सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव. चला मॅच मैदानामध्ये सुरू होणारे दोन विजेते संघ एकमेकांच्या समोर आता पुन्हा एकदा उभे राहिलेले आहेत आणि जिंकणारा संघ स्पर्धेच्या क्वालिफायर फर्स्ट मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळणार आहे. तर या सामन्यातला जिंकणारा संघ आहे तो तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस अर्थातच 61,000 रुपये नक्की जिंकणार आहे. त्यामुळं या सामन्यातला विजय दोन्ही संघांसाठी निश्चित महत्त्वाचा आहे. तर बघूया जशी मॅच सुरू होतील पुन्हा एकदा ऐका खेड तालुक्यातीलच आपला सर्वांचा लाडका आवाज अर्थातच उत्तम सावंत सर. थँक्यू. विजेत्या दोन संघांमध्ये आपण पाहिलं तर सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. सुपर 8चा थरार देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. नरेशजी ढोमे सरांनी सांगितल्याप्रमाणे जो संघ या मॅच मध्ये विजेता ठरणार आहे तो कमीत कमी 61,000 रुपये आणि जास्तीत जास्त 1,11,000 रुपये या स्पर्धेतून घेऊन जाणारा संघ ठरेल. परंतु तो कोणता ते देखील आपण इथे पाहणार आहोत. यावेळचा चेंडू होता पंच कळतात व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धावा, एक धाव लेगबायच्या रूपाने ते त्यानंतर एक व्हाईट बॉल आपण पाहतोय आणि धावपल कोती स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिले तर ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. 2 धावा धावपल कोतात. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट देखील आपण पाहिलं तर इथे कोणत्या टीम कडनं होईल ते देखील आपण पाहणार आहोत. प्रेक्षक आतुर आहेत, उत्सुक आहेत, कोणता संघ बक्षीस पात्र होईल. यावेळचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपर कडे चालला आणि तिथे पंच कळवतायत टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. थर्ड अंपायर कडे देखील आपण पाहिलं तर मागणी करतायत. तिसऱ्या इथे ऑन फील्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत घेताना पाहायला मिळतात. तिसरे पंच स्वतः अमर साठे सर आपण पाहिलं तर इथे काम करतात. साठे स्पोर्टचे ओनर आहेत आणि तिसऱ्या पंचांकडनं काय डिसिजन असेल, काय निर्णय असेल ते देखील आपण पाहतोय. आघाडीचे सलामीचे बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. कार्तिक नवले तर केतन महात्रे या जोडीला देखील आपण इथे बॅटिंग करताना पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. पहिला क्रमांक जो सुरू आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबे टोपण नावाने या गोलंदाजचे आपण पाहिले तर संपूर्ण पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि महाराष्ट्र टेनिस फेड डिलिव्हरी चांगला चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते कळत आहेत. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूची ओळख आहे पिंपरी चिंचवडचा जादूगार, फिरकीचा जादूगार म्हणून देखील आपण या खेळाडूकडे पाहतोय आणि तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र चाल सीमा पार. कॅप्टन कार्तिकच्या बॅट मधून येतोय चौकार. विडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. पहिला क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोता आणि स्कोर कार्ड होती 3 चेंडू आणि बनवला गेला 6 धावा. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र चाल टीप विकेटच्या जवळ अडवलाय. फेकी करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या षटकात 4 चेंडू धावपल कोती 8 धावा. केतन म्हात्रे आणि सोबतीला आपण पाहिलं तर कार्तिक नवले या जोडीला देखील आपण बॅटिंग करताना पाहतोय. सलामीच्या आघाडीचे बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंग करतात. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, कशा प्रकारे फलंदाजीच्या
माध्यमातून बॅटिंग केली जाईल ते देखील आपण पाहतोय. केतन महात्रेला या मॅच मध्ये संयम ठेवणं फार गरजेचं असेल. तो आघाडीला बॅटिंगला आहे, परंतु तो किती धावांची पार्टनरशिप करेल कॅप्टन कार्तिकच्या सोबतीला. यावेळेचा चेंडू होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, तिथे नकार कळवलाय. केतन म्हात्रे थांबवतोय कॅप्टन कार्तिकला, कारण का तिथे आपण पाहिलं तर विकेटच्या अगदी जवळ आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग आपण पाहतोय. बंटी मांडेकर तिथे आपल्याला पाहायला मिळते. अरुण चोरगेला आपण पाहतोय. चेंडू अडवतायत तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर रोखल्या जात आहेत. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. पहिल्या षटकात फक्त 8 धावा आल्यात. जे पहिलं षटक आपण पाहिलं तर आयकॉन शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबेचं आपण पाहतोय. आयकॉन केतन म्हात्रे, आयकॉन अमित नाईकला आपण पाहतोय. आयकॉन सनी कसबे, आयकॉन महेश नांदगुडेला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू होता, पुन्हा एकदा डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. या षटकात जबरदस्त गोलंदाजी कमाल धम्माल करतोय शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबे. सचिन बर्गेच्या नेतृत्वाखाली आयकॉन सनी कसबेची गोलंदाजी कमालीची. पहिल्या षटकात आल्यात फक्त बिनबाद 8 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 2 देखील इथे आपल्याला मैदान ते सुरू होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानच्या आतमध्ये पाहू शकाल. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर संपले गेले. पहिल्या क्रमांकाचा आणि षटक क्रमांक 2 ते देखील आपल्याला इथे मैदान ते सुरू होताना पाहायला मिळते. धावफलक होत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. 8 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता, आयकॉन केतन म्हात्रेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती केलं आक्रमण. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2 चा पहिला चेंडू सीमारेषा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिले तर निलेश राऊतला आपण पाहतो. पहिल्या चेंडू ते एक चौकार केलाय आणि इथे आपण पाहिले तर केतन म्हात्रे आपलं खातं खोलताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धावा, टीमची संख्या 12. यावेळीचा चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर अंपायर कळतात डेड बॉल, मृत चेंडू. केतन म्हात्रेला देखील आपण पाहिलं तर बॅटिंग करताना आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला मैदान ते देखील पाहायला मिळते. कोणता संघ मात्र या मॅच मध्ये बाची मारेल ते देखील आपण पाहणार. टीप विकेटला चेंडू पाठवला, एकदा पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी सुरेख, बॅकअप थोडस उशीर होतोय आणि तोपर्यंत धावा मिळतात. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती 14 धावा. बडे मॅच का बडा खिलाडी केतन म्हात्रेची ओळख राहिलेली आहे. परंतु इथे देखील आपण पाहिलं तर आज या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये केतन म्हात्रेकडनं एका मोठ्या इनिंगची अपेक्षा असेल आणि ती या मॅच मध्ये पाहायला मिळेल का ते देखील आपण पाहणार आहोत. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आतुर आहेत केतन म्हात्रेची एक मोठी इनिंग पाहण्यासाठी, केतन म्हात्रेच्या बॅटमधून षटकार चौकार पाहण्यासाठी. परंतु कमबॅक करेल का निलेश राऊत ते देखील आपण पाहणार. क्रिकेटचा खेळ असाच आहे, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावले, दोन्ही बाजूने क्रिकेट पाहिलं जातं. यावेळीचा चेंडू होता, विकेट किपरच्या अगदी जवळून चेंडू आपण पाहिलं तर गेलाय. अडवलं चाल तोपर्यंत एक सिंगल येते, अतिरिक्त अवांतर बाईटच्या रूपानं. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल 15 धावा. षटक क्रमांक 2 देखील आपण पाहतोय. एस्टेनच्या पाठीमागे सचिन बर्गेला आपण पाहतोय. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. नरेशजी ढोमे सरांनी सांगितले की केतन म्हात्रेंना ग्रामीण क्रिकेट फार खेळले, ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांना आपल्या नावाचा डंका पेटवलाय आणि ते खेळत त्या खेळाबरोबर व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेट देखील त्याने खेळले. ऑल इंडिया ओपनचं देखील क्रिकेट तो खेळताना पाहायला मिळतो. परंतु सचिन बर्गेकडे देखील टेनिस बॉल क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव या मॅच मध्ये कशा प्रकारे पणाला लावला जाईल ते देखील आता क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना पाहायचंय. 15 धावा धावफलक होती. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे.
यावेळीचा चेंडू होता कार्तिकच्या बॅट मधून चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. तो 19वा धावफलक कार्तिक नवले 6 चेंडू 10 धावा, तर केतन मात्र 4 चेंडू 6 धावा. एका मोठ्या इनिंगच्या अपेक्षा जोडी करणार, चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी, पहिल्या विकेटसाठी धावा बनवत एक मोठं टार्गेट मात्र सेट करावं लागेल. केतन मात्र कार्तिकला सातत्याने सांगतोय की एका बाजूला एका टोकाला मी उभा आहे, तर तुझ्याकडे आक्रमणाची गरज इथे टीमसाठी असेल. यावेळीचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू, तो देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. धावेसाठी प्रयत्न करतोय केतन म्हात्रेची प्रचंड मोठी तळमळ तगमग इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. 19वा धावफलक षटक क्रमांक 2. P1 P2 ची षटक फार महत्वाची आहेत. पॉवर प्ले जर 25 ते 30 धावा आल्या तर एक चांगलं स्कोर कार्ड इथे उभं करत जाऊ शकतं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय, तो देखील आपण पाहिलं तर कशा प्रकारे साबित करेल कॅप्टन कार्तिक नवले आयकॉन केतन म्हात्रे. अखूट टप्प्याचा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बनायला गेल्यात 19 धावा. पहिल्या षटकात 8 धावा, तर निलेश राऊतच्या षटकात फक्त 11 धावा. 2 षटक संपतायत आणि बनवले जात आहेत 19 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 2 षटकांचा खेळ संपला. 19वा धावफलक होता. षटक क्रमांक 3 सुरू होते. आयकॉन शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबेला आपण पाहतोय. आक्रमण तर करावे लागतील आता आयकॉन केतन म्हात्रेला. इंडियन स्टेट प्रीमियर लीग देखील आपण त्याला खेळताना पाहायला मिळालं. चेन्नई सिंगम्स या टीम कडनं देखील आपण त्याला बॅटिंग करताना पाहिलं. ISPL मध्ये देखील आपण पाहिलं तर हायएस्ट स्कोर मध्ये देखील आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना टॉप 5 मध्ये आपण केतन म्हात्रेला पाहिलं. एक अर्धशतक देखील आपण त्याचं पाहिलं होतं. 30 चेंडू 53 धावांची खेळी त्यानं केली होती आणि तो इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय. केतन म्हात्रे आयकॉन, तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबे. पहिला चेंडू पॉइंटच्या टोक्यावरतून बंदुकीतून सुटाई गोळी, त्या वेगाने चेंडू फेकून दिलाय. आयकॉन केतन म्हात्रेच्या बॅटमधून होतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 23 धावा धावफलक बनवतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. वाकणचा सुपरस्टार केतन म्हात्रे इन ऍक्शन. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा कट केलाय. चांगला चेंडू होता. शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबे गोलंदाजीतून कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 5 धावा येतात. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 24 धावा धावफलक होत आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे. 36 चेंडूंचा एक डाव आपण पाहतोय. 36 चेंडूंमध्ये कमीत कमी या खेळपट्टीवर विकेट होती 80 ते 85 त्या मात्र बनवावं लागतील. विजयाची गॅरंटी देणारा तो धावफलक नसेल, परंतु फायटिंग करणारा स्कोर कार्ड तो मात्र इथे बनवावा लागेल. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव संघाला. जो संघ या मॅच मध्ये विजेता ठरेल तो उद्या क्वालिफायर 1 खेळेल. तो संघ बक्षीस पात्र राहील. आजचा टॉपर तो असेल आणि बक्षीस पात्र फेरीत पोहोचणारा तो तिसरा संघ ठरेल. यावेळीचा चेंडू होता फेकून दिला स्कोअर लेगला. मोठा प्रहार. चेंडू मात्र जाईल सीमा पार. कॅप्टन कार्तिक नवलेच्या बॅट मधून आलाय. टोले चंद तडाके बंद षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहतोय. खरं तर आयकॉनच्या सोबतीला खेळण्याचा अनुभव एक्सपिरियन्स आपण पाहिलं तर कार्तिक नवलेला शेअर करतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये बायकर मॅन केतन म्हात्रे मैदान ती पाहायला मिळतोय. कार्तिक नवले 9 चेंडू 16, केतन म्हात्रे 6 चेंडू 11. पहिल्या विकेटसाठी 30 धावांची पार्टनरशिप. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आयकॉन टू कॅप्टन, गोलंदाज टू फलंदाज, सनी कसबे टू कार्तिक नवले.
फुल टॉस चेंडू होता, रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. केतन म्हात्रेची तळमळ कार्तिकसाठी एकच आहे की जिथला चेंडू तिथे खेळला गेला पाहिजे. चेंडू आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर ठेवलं होतं, रिव्हर्स स्विचिटचा ऐवजी तो चेंडू कव्हर पॉइंटला खेळणं जाणं गरजेचं होतं. या छोट्या छोट्या चुका आणि खरं तर हे बेसिक क्रिकेट खेळाडूंनी खरं तर फार शिकणं गरजेचं आहे आणि तेच इथे आपण मैदान पाहतोय. धावफलक 30 धावा, षटक क्रमांक 3, ऐकॉन सनी कलबे. यावेळीचा चेंडू होता, समोरच्या बाजूला टोकलाय, टोले चंग प्रहार, चेंडू मात्र जाईल स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुलन मध्ये. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त बॅटिंग आता कार्तिक नवलेकडनं आपण पाहतोय. 11 चेंडू 22 धावा तो इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलक होत्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ऐकॉनवरती हल्ला केलाय. मला वाटतं पहिली मॅच असेल ही सनी कसबेची की त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण करताना बॅटर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. आतापर्यंत तो लीग पद्धतीने 2 मॅच केला. दोनही मॅच मध्ये त्यानं आपली गुणवत्ता दाखवून दिली, आपलं पोटेन्शियल, आपली क्षमता गोलंदाजीतील दाखवून दिली. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली, परंतु या महत्वाच्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये इथे आपला रोल अदा करतोय कार्तिक नवले. 36 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 36 चेंडूचे एक डाव आपण पाहतोय. धावफलक होत आणि स्कोर कार्ड 36 धावा त्या मात्र बनवल्या गेलात. नवीन चेंडू द्या आतमध्ये. जुना चेंडू जर मॅच बॉल आला नाही तर नवीन चेंडूवरती खेळावा लागेल. प्रत्येक टीमच्या कॅप्टन आणि खेळाडूंना मी याच सूचना करतोय, जर तुमचे पाठराखे असतील, तुमचा सपोर्ट सिस्टम असेल तर तुम्ही मॅच बॉल बाहेरच्या आतमध्ये टाकू शकता. पुन्हा त्या मॅच बॉलवरती मॅच आपल्याला कंटिन्यू होताना पाहायला मिळतील. 36 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. सनी कसबेच्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. विकेटच्या शोधात आहे. पहिली विकेट फार महत्वाची असेल. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटांचे सगळे 11 खेळाडू टपलेत फक्त एका बॅटरला बाद करण्यासाठी, परंतु तो कोणता आणि पहिली विकेट कोणत्या बॅटरची येईल ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. धावफलक होत आणि स्कोर कार्ड 36 धावा. सनी कसबे टू कार्तिक नवले, गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मोठा, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, अडवतो, फेकी करेल तोपर्यंत धावा मिळतील. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती. एकही विकेट न गमावता बिनबाद 38 धावा. ही पहा या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. अडतीस धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर संपले गेले. धावांचा धावफलकाचा आलेख देखील आपण पाहिलं तर उंचवताना पाहतोय. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, तिसऱ्या षटकात 19 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवले गेलात 38 धावा. तर षटक क्रमांक 4 सुरू होताना पाहायला मिळते. गोलंदाजीचे विकल्प भरपूर आहेत, गोलंदाजीचे पर्याय श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान संघाकडे भरपूर आहेत, परंतु कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती विश्वास ठेवला जाईल ते देखील आपण इथे मैदानी पाहतोय. निलेश राऊतला देखील आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होती. संघ मालकांचा देखील फार मोठा विश्वास आहे गोलंदाजावरती आहेत. संघ मालक देखील आपण पाहिलं तर व्यासपीठावरती ताण मानून आहेत. आंबेटान विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दीपक शेठ मांडेकर, वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व युवा उद्योजक संतोष शेठ दवणे, युवा उद्योजक सन्मान्य गणेश शेठ चव्हाण साहेब, युवा उद्योजक सन्मान्य योगेश शेठ चव्हाण साहेब, या 4 मालकांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान, तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव. पहिला चेंडू हवेत उडवलाय, नुसता उडवला नाही तर पॉइंटच्या टोक्यावरतून पाठवलाय. बायकर मॅन केतन म्हात्रेच्या बॅटमधून येतोय टोले चंग, षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. पहिल्या चेंडूवरती निलेश राऊतचं भव्य दिव्य स्वागत करतोय. आयकॉन केतन म्हात्रेच्या बॅटमधून आलाय षटकार. 44वा षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. जबरदस्त गोलंदाजी ती देखील आपल्याला इथं मैदानी पाहायला मिळते. फलंदाजी देखील आपण पाहिलं तर मैदानी सुरू आहे. निलेश राऊतवरती हल्ला करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय आयकॉन केतन म्हात्रे. कार्तिक नवलेच्या सोबतीला आपण पाहतोय. केतन म्हात्रे कार्तिक नवले पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब महागाव धावपल कोता आणि स्कोर कार्ड 44 रन 44 धावा त्या मात्र धावपलकावर. यावेळचा चेंडू होता फटका खेळण्याचा प्रयत्न घ्या मोठा. एक टप्पा घेत चेंडू अडवला चाल तोपर्यंत एक धावेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदान होताना पाहायला मिळत नाही. धावपलक 45 धावा 45 रन. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर अनेक विकल्प आहेत, अनेक पर्याय आहेत, परंतु चेंडू आपण पाहिलं तर निलेश राऊतच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. एखादी विकेट एखादा बॅटर तो आपल्या संघाला बाद करून देईल का यासाठी कॅप्टन सचिन बर्गेनं विश्वास ठेवलाय निलेश राऊतच्या खांद्यावरती. 45 धावा धावपल होत आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. करण रन आपण पाहिलं तर 13.50 धावा बनवाव्या लागतील. एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब महागाव संघाला. या मॅच मध्ये कमीत कमी 90-95 बनवावं लागतील. यावेळचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर आणखीन एक टॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे मैदान होते. कार्तिक नवलेला देखील आपण पाहिलं तर टॉट बॉल मैदान येतोय. केतन म्हात्रेची तळमळ सुरू आहे, तगमग सुरू आहे. स्ट्राईक रोटेट साठी एखादी धाव घेऊन कार्तिक त्याला स्ट्राईक वरती घेऊन येईल का ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळचा चेंडू होता फटका फसला परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे कार्तिक नवलेच्या बॅटमधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 51 धावा धावपल होत आहेत. केतन म्हात्रेच्या सोबतीला कार्तिक नवले तो देखील कमाल धमाल करताना पाहायला मिळते. एकातून डॉट बॉल झालाय परंतु षटकार चौकार त्यानं देखील टोकलेत. यावेळचा चेंडू होता धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी परंतु एक सिंगल येईल. शेवटच्या चेंडूवरती एक धाव देखील आपण पाहिलं तर येताना पाहाल. एक बॉल बाकी आहे या षटकातील, अजून एक चेंडू बाकी आहे. 52 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 52 रन. एक चेंडू तो देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. निलेश राऊत गोलंदाज. केतन म्हात्रे 8 चेंडू 18 धावा. कार्तिक नवले 15 चेंडू 31 धावा. कार्तिकने धावा बनवल्यात परंतु काही डॉट बॉल देखील तो मैदानी झालाय. त्यामुळे प्रयत्न एकच असेल केतन म्हात्रेचा मोठमोठे फटके खेळत एक चांगलं टार्गेट बनवण्याचा. यावेळचा चेंडू होता डीप लॉंग ऑन. चेंडू मात्र जाईल एक टप्पा घेत सीमा पार. आयकॉन केतन म्हात्रेच्या बॅटमधून होतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चार षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती स्कोर कार्ड बनायला गेल्यात. अब तक 56 एकही विकेट न गमावता धावपल कोती 56 धावा. 4 षटक संपतायत. सगळी टीम आता एकत्र येते, टीम मीटिंग करेल. प्रश्न पडलाय एखादी विकेट मिळवून देणारा गोलंदाज कोण ठरेल आणि पहिल्या विकेटच्या शोधात संपूर्ण आंबेटान टीम आपण पाहतो मैदानावरती. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. 56 धावा धावपल होत आहेत. 4 षटक देखील आपण पाहिलं तर संपली. शेवटचे उर्वरित 12 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. अजूनही बॅटिंगला आयकॉन अमित नाईक मात्र बॅटिंगला यायचा आहे. ज्याने संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा गाजवली. 2 मॅन ऑफ द मॅच चे किताब पटकवलेत, 2 प्लेअर ऑफ द मॅच चे किताब घेतलेत. तो अमित नाईक अजूनही बॅटिंगला यायचा आहे. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब महागावचा बॅटिंग ऑर्डर फार मोठा आहे. चला आंबेटान टीम
इतका वेळ आपल्याकडे नाही, वेळेची बंधन आपल्याकडे आहेत. 2:30 वाचून गेलेत. सामना क्रमांक 3 सुरू आहे. अजून 2 मॅच व्हायच्या, त्यामुळे थोडी घाई करा, थोडं स्पीडअप करा, वेळ वाचवा. वेळ फार महत्वाचा आहे. 56 धावा धावपलक होत आहेत. शेवटची 2 षटकं देखील आपण पाहणार आहोत. उर्वरित शेवटचे 12 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. व्यासपीठावरती मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी, क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी आपण प्रत्येक दिवशी प्रेक्षक गॅलरीतून प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 खेलेंगे और जीतेंगे, खेळावं लागेल जिंकण्यासाठी, हे ब्रीद वाक्य उराशी बाळगत ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा पहिलं पर्वात सक्सेसफुल टुर्नामेंट आपल्याला बनताना पाहायला मिळते. 56 धावा धावपलकावर यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. एकदा पण पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 57 धावा धावपलक होत आहेत. सौरभ जाधव इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्क होती पाहायला मिळते. केतन मात्रेकडे आता क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या फार मोठ्या नजर आहे, फार मोठं लक्ष प्रेक्षकांचं आहे. कारण का या मॅच मध्ये संधी मिळते केतन मात्रेला एक मोठी इनिंग खेळण्यासाठी. तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळेल का ते देखील आपण पाहणार आहोत. 9 चेंडू खेळला, 22 धावा त्यानं बनवल्यात. ऐकून केतन मात्रेला आपण पाहतोय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं 5 चेंडूवरती 5 षटकं ठोकताना आज केतन मात्रेला आपण पाहिले आणि तोच बॅटिंग करते. बायकर मॅन केतन मात्रे. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय. एक टप्पा घे चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर इथे केला. ते फार मोठे फटके देखील आता केतन मात्रेच्या बॅट मधून आपल्याला मैदानी पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरुवात 5वं धावपलक होती, 61 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू आणि केतन मात्रेने पाठवलाय ऑन साइड मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकार येतो आणि 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाईल. धावपलक होत्या आणि स्कोर कार्ड ती बनवल्या गेल्यात. 67 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. ऐकून केतन मात्रे 11 चेंडू 32, 2 चेंडूवरती त्यानं टोकले आहेत. 1 चौकार 1 षटकार बनवले गेल्यात. 3 चेंडूवरती 11. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातातून सटकलाय, निसटला आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानावरती. ऐकून केतन मात्रेला आपण पाहतोय. 67 धावा धावपलक होत आहेत. 12 चेंडू खेळलाय, 32 बनवलाय. शेवटचे 2 चेंडू या षटकातील फार इम्पॉर्टंट पाहायला मिळतील. किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. 6 ओव्हरची मॅच आहे. 36 चेंडूचा एक डाव देखील आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर होता, सर्व बॅटनं समोर, चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमा पार. एक टप्पा घेत केतनच्या बॅट मधून 1 बाउन्स, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. या वर्षीची ग्रामीण धमाका बिग बॅश देखील आपण पाहिलं तर केतन म्हात्रेनं गाजवले आणि खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग इन ऍक्शन करताना पाहायला मिळतोय. 13 चेंडू 36 धावा त्यानं इथे मात्र बनवल्या गेल्यात. पालक एंटरप्राइजेस टीम कडनं आपण त्याला खेळताना पाहिलं, वाकण टीम कडनं धमाका बिग बॅश मध्ये आपण त्याला पाहिलं, इथे आता पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता, सर्व बॅटनं समोर, चेंडू मात्र चालते रोडच्या पलीकडे. केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार.
5 षटकांचा खेळ संपलाय. सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव संघ धावपल कोती बनवतोय. एकही विकेट न गमावता बिनबाद 77 धावा, 77 रन, लॉस ऑफ 0 विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धावपल कोत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिले तर बनवला. 5 षटकांचा खेळ संपला. 77 धावा धावपल कोत आहेत. ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून देखील आपण पाहिले तर केतन म्हात्रेची ओळख राहिलेला आहे. परंतु ग्रामीण क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केतन म्हात्रेवरती काही सॉन्ग देखील आपण ऐकलेत. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, चेल टिपलाय, विकेट चोल पतन. बॅटर कार्तिक नवले, पहिला धक्का, पहिला बॅटर आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक, यॉन्स कडून दमदार विकेट. 77 धावा धावपल कोत आहेत. 1 विकेट गमावला आणि शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. बॅटिंग साठी आयकॉन अमित नाईक, तो देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. यावर्षीच्या एनबी ट्रॉफी मध्ये देखील आपण पाहिलं तर केतन म्हात्रे प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब देखील आपण पाहिलं तर पुण्यातून घेऊन गेला होता आणि तोच इथे आपल्याला बॅटिंग साठी इन ऍक्शन मैदानी पाहायला मिळतोय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, अनेक टुर्नामेंट आहेत. ज्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये टुर्नामेंटमध्ये केतन म्हात्रेनं आपल्या खेळाचा दर्जा तो मात्र दाखवून दिलाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हातावरच्या बोटावरती मोजणे इतके काही खेळाडू आहेत. त्यांच्या स्वतःच्या नावावरती, त्यांच्या गावाच्या नावावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही सॉन्ग आपण रिलीज होताना पाहिले आणि त्यातील केतन म्हात्रे हा एक खेळाडू इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतो. गत वर्षी आपण विश्वजीत ठाकूरला पाहिलं होतं, यावर्षी आपण केतन म्हात्रेला पाहतोय. 77 धावा धावपल कोत आहेत. 1 विकेट गमावली. शेवटचे षटक आपण पाहतो मैदानावर. यावेळीचा चेंडू होता, अमित नाईक मगाशी जिथे थांबलाय ना तिथून पुन्हा सुरू होतोय आणि पाठवतोय चेंडू सीमा पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 83 धावा धावपल कोत आहेत. 1 विकेट गमावली. शेवटचे षटक सुरू आहेत. फार मोठं आक्रमण केलं विजय खंडागळच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, परंतु श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान संघाकडनं एकमेव गोलंदाज विजय खंडागळे ज्यानं 1 विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. 1 गडी बाद 83. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट चोल पतन. बॅटर आयकॉन अमित नाईक, आउट, बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक, यॉन्स कडून दमदार विकेट. स्थानिक गोलंदाज विजय खंडागळे देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपली चुणूक दाखवते. आदिवासी ग्रामीण क्रिकेट त्यांना देखील फार मोठ्या प्रमाणात केले आणि विशेष करून या तालुक्यातील हा गोलंदाज एका मोठ्या मंचावरती, एका मोठ्या व्यासपीठावरती, एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी मिळते आणि संधीचं सोनं तो मात्र करताना पाहायला मिळतोय. स्लॉगवर डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय 3 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्यात, 2 विकेट त्यांना आपल्या संघाला मिळवून दिल्यात. तर धावपल कोती 2 गडी बाद 83 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. शेवटचे 3 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावा बनवल्या जातील, 90-95 प्लस होतील का 90 पर्यंत थांबवलं जाईल. शेवटचे 3 चेंडू ते मात्र निर्णायक. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न सुशांत भोईरचा, परंतु तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. रनआउटच्या रूपानं बाद होईल. सुशांत भोईर धक्का क्रमांक 3, तिसरा बॅटर रनआउट. गोलंदाजाला
मिळाली शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. धावफलक आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. प्रचंड मोठं धावफलक आपण पाहिलं तर इथे उभं केलंय आणि स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर इथे बनवल्या गेल्या धावा 3 गडी बाद 83 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. ISPL च्या पहिल्या सीझन मध्ये केतन म्हात्रेला आपण पाहिलं होतं बॅटिंग करताना सर्वाधिक षटकार टोकण्याच्या कामगिरीत आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावरती केतन म्हात्रेला आपण पाहिलं होतं. तो बॅटिंग करतोय खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये. यावेळीचा चेंडू होता खोल टप्प्याचा खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 89 धावा धावफलक होती 3 गडी बाद. केतन म्हात्रेची खेळ आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. 15 चेंडू 48 केतन म्हात्रे वाकळ्यांचा सुपरस्टार. यावेळीचा चेंडू आणि तो देखील पाठवलाय डीप लॉंग ऑफ सीमा पार. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक पूर्ण करतोय आयकॉन केतन म्हात्रे. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 16 चेंडू आणि 54 धावांची बेधुंद खेळी आयकॉन केतन म्हात्रेच्या बॅट मधून आपण पाहतोय. बडे मॅच का बडा खिलाडी जिथे संघाला गरज होती तिथे धावा बनवतोय आणि संघासाठी पहिलं अर्धशतक वैयक्तिक पूर्ण करतोय केतन म्हात्रे. 16 चेंडू 54 धावा. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेलात 95 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू बनवायच्या. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाला 96 धावा. 36 चेंडू आणि 96 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण टीमला. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस देखील आपण इथे संपन्न करतोय. यानंतरच्या सामनाचं होणार आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आहे टॉस करण्यासाठी संपर्क करा. रासी कडाचीवाडी 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि त्याचबरोबर पहिल्या मॅच मध्ये जो संघ आपण पाहिलं तर पराभूत झालाय वागचे नगरचे मावळे वागचे नगर या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कॅप्टन अमर गोरे कॅप्टन विवेक शिवेकर या दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये संपन्न करतोय त्यामुळे कॅप्टन आपण टॉस साठी या. संघमालक युवा उद्योजक सन्मान्य आदित्य शेठ परदेशी यांच्या वतीनं आयकॉन केतन म्हात्रेनं जे अर्धशतक केलंय 16 चेंडू 54 त्यासाठी संघमालक आदित्य शेठ परदेशी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आयकॉन केतन म्हात्रेसाठी आहे. तर चला विनंती आता सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. डीजे ऑपरेटर आपल्या ट्रान्सच्या माध्यमातून सुमधुर संगीतातून करतील आपल्या टीमचं स्वागत. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. तडाखेबंद कामगिरीतून कोरले सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव हे नाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सत्यवान भाऊ नवले, माजी उपसरपंच माननीय आदित्य शेठ परदेशी, युवा उद्योजक सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव. नाद पाहिजे नादाशिवाय काही नाही रे, फक्त नाद पाहिजे नादाशिवाय. चला बॅटिंग करणारी टीम आपल्या सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानचा ताबा घेतील. पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी दोन्ही कॅप्टन या पुढील मॅचचा टॉस आपण करतोय आणि जशी दुसऱ्या इनिंग दुसऱ्या डावाला सुरुवात पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय नरेश डोमे सरांना.
क्रिकेटचा मान, क्रिकेटचा सन्मान, मैदान गाजवायला आली टीम श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय दीपक शेठ मांडेकर, विकास सोसायटी चेअरमन माननीय संतोष शेठ दवणे, वेदांत एंटरप्राइजेस माननीय गणेश शेठ चव्हाण, उद्योजक माननीय योगेश शेठ चव्हाण, उद्योजक श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण. यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण करतो आणि टॉस करण्यासाठी ऋषीदादा देवकर आणि अभिदादा कड पाटील यांना विनंती. आपण या आपले शुभास्ते आपण टॉस करतोय. मॅन ऑफ द सिरीजच्या टू व्हीलर बाईक साठी ज्यांचं फार मोठं विशेष सहकार्य लाभले अशा दोनही मांडणाऱ्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. ऋषिकेश दादा देवकर युवा उद्योजक खराबाडी, अभिदादा कड पाटील युवा उद्योजक खराबाडी यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. इथे आपण नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. संघनायक आलेत, टॉस देखील आपण या ठिकाणी करतोय. यानंतरचा सामना असेल टू वाडायची लढत. आपण सुपर 8च्या बी ग्रुप मध्ये अर्थात ब गटामध्ये इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल त्या संघाला एक संधी असेल, तर जो संघ पराभूत होईल तो संघ देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचा निरोप घेईल, या स्पर्धेच्या बाहेर पडताना पाहायला मिळेल. टॉस या ठिकाणी आपण करतोय, नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. कोण कॉल करते? ओके, टेल कॉल. हेड. टॉस जिंकलाय वागजयनगरचे मावळे वागजयनगर संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले रासे काडाचीवाडी संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. एक जबरदस्त मॅच, मोठं धावांचं आव्हान मैदानामध्ये घेऊन दाखल होतोय संघ श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण. तर सुपरस्टार स्पोर्ट्स वाहगाव संघाचे संघ मालक सन्माननीय सत्यवान भाऊ नवले, सरपंच वाहगाव यांच्याकडून केतन म्हात्रेच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं बक्षीस केतन म्हात्रेसाठी त्यांनी जाहीर केलेला आहे. एक जबरदस्त हाफ सेंचुरी बघायला मिळाली. अगदी शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकून त्यानं इनिंग संपवली, अर्धशतक पूर्ण केलं आणि आपल्या टीमचं टोटल तब्बल 96 वरती धावफलक पोहोचवला. 97 धावांचं मोठं आव्हान मैदानामध्ये घेऊन श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण संघाचे सलामीवीर सचिन बर्गे आणि महेश नानगुडे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. दोघेही सुपरस्टार खेळाडू आहेत. सचिन बर्गे गेले अनेक वर्ष, जवळपास 2 तपाहूनही अधिक काळ त्यांनी क्रिकेटसाठी दिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे अपकमिंग स्टार आहे. हा ॲज आयकॉन मैदानामध्ये दाखल होतोय. बावधन तालुका मुळशीचा हा खेळाडू. डाव्या हाताचा फलंदाज या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या खेळी सहज सुंदर राहिलेले आहेत. काही मोठ्या इनिंग्स देखील त्याच्याकडून आपण पाहिलेल्या आहेत. महेश नानगुडे एकूण 88 धावा आत्ता या सामन्यापर्यंत त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलेल्या आहेत 3 इनिंग्स मधून. यासह महेश सटचा फटका स्क्वेअर लेगला, अतिशय टोलेजंग षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त फलंदाजी इथे सुरू होतोय. धावांचा पाऊस. 96 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. यस, परत एकदा महेश नानगुडे. छोटा पॅकेट बडा धमाका. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. महेश नानगुडे 22 फेब्रुवारीला तो वागजाईनगरचे मावळे संघाविरुद्ध खेळला. 10 चेंडूमध्ये 19 धावा. जाकमाता स्पोर्ट जगदंबा 72+ शिरोली संघाविरुद्ध 19 फेब्रुवारीला तो खेळला. 11 चेंडूमध्ये 26 धावा.
तर 19 फेब्रुवारी दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध 20 चेंडूमध्ये 43 धावा. या 3 डावातील त्याच्या 88 धावा आहेत आणि अतिशय प्रगल्भ असा हा मॅच विनर खेळाडू आहे महेश नानगुडे. 2 षटकार ठोकत इरादा बनवलेला आहे. विजयाचा पाया रचतो की काय, विजयाचा पंचजन्य शंख त्याने इथे फुंकलेला आहे. 2 षटकार ठोकलेत धाव फलकावरती. 15 धावा, 15 ऑन बोर्ड. परत एकदा तिसराही लागोपाठचा. स्मॉल पॅकेट्स ऑलवेज फाउंड, डायनामाइट ऑलवेज फाउंड इन स्मॉल पॅकेट. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेडकर संघाचे संघमालक वेदांत एंटरप्राइजेसचे शिरसर्वा सन्माननीय संतोष शेठ दवणे साहेब आणि चेअरमन सन्मान्य दीपक शेठ मांडेकर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस उद्योजक सन्मान्य गणेश शेठ चव्हाण साहेब या सगळ्या संघ मालकांच्या वतीनं आयकॉन महेश नानगुडेच्या बॅटिंगसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. धाव फलकावरती धावा असतील 21. 21 लॉस ऑफ नो विकेट. पहिलं षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. महेश नानगुडेचे 3 षटकार, 21 धावा, टार्गेट 96. आता 5 षटकांनी विजयासाठी 75 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या धावा 95 धावा प्रथम फलंदाजी करताना बनवलेल्या होत्या. आता पाठलाग करताना पहिल्याच षटकामध्ये तब्बल 21 धावा धाव फलकावरती लावलेल्या आहेत. महेश नानगुडे काय कमबॅक आहे, काय सुरुवात आहे. इलेक्ट्रिफाईंग स्टार्ट आपण या मॅच मध्ये बघतोय. सचिन बर्गे 2 या धावसंख्येवरती. तर 19 वरती 4 चेंडूंचा सामना करत 3 षटकार लागोपाठ खेचत महेश. सचिन बर्गे यास यास यास. ओहो, इथे झेल टिपला जाईल. सचिन बर्गेचा फटका होता. चेंडूचा गतीचा वापर खेळायचा होता, मात्र थर्ड मॅनच्या हातामध्ये झेल आणि संघनायक इथे बाद. पहिला मोठा धक्का. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये त्यांनी संघाचं संघमालकीत घेतलं. ॲडव्होकेट स्वर्गीय कैलासवासी नंदई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन मानवाची कुवाळी या संघाचे संघमालक, खेड तालुका वकील बार असोसिएशनचे माजी सदस्य ॲडव्होकेट सन्माननीय महेशरावची भिवरे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं संघ मालकांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पहिला फलंदाज सचिन बर्गे इथे बाद होतोय. मोठा धक्का असेल. सचिन बर्गेचा अगदी ट्रेडमार्क शॉट असतो तो, ज्यावेळेस चेंडूच्या खाली येतो आणि चेंडूला लॉंग लेग, स्क्वेअर लेग, फाईन लेगला अत्यंत सुंदर खेळतो. यावेळेस मात्र चेंडूची दिशा बदलली गेली. बॅटची कट घेतल्यानंतर चेंडू थर्डमॅनकडे पोहोचला आणि तिथे एक सुंदर कॅच देखील. इतका वेगात चेंडू येत होता असं असताना देखील अगदी सुंदर कॅच तिथे थर्डमॅनला पकडला गेला. पहिला फलंदाज बाद. निलेश राऊत नवीन फलंदाज. काल एक मॅन ऑफ द मॅच देखील त्याने पटकावलेली आहे. आणि आता केतन म्हात्रेचा सामना अतिशय धोकादायक ठरू शकतो. केतन पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. 54 धावांची खेळी केतन म्हात्रेनं 16 चेंडूमध्ये साकारली होती. आणि आता गोलंदाजीमध्ये देखील मॅच विनर प्लेयर आहे. काय गोलंदाज आहे. निर्धाव चेंडू असेल. 16 चेंडूमध्ये 54 धावा केतन म्हात्रेनं बनवलं होतं. 5 षटकार 5 चौकार 337चा स्ट्राईक रेट राहिला होता. कार्तिक नवले संघनायक 17 चेंडूमध्ये 32 धावा. खूप चांगली सुरुवात दिली होती. अमित नाईक लवकर बाद झाला 6 धावा काढून. 300चा स्ट्राईक रेट होता अमित नाईकचा. इथे उंच फटका आकाशामध्ये फसलेला फटका मिड विकेट खाली पोहोचतोय. दुसरा फलंदाज इथे बाद. या षटकामध्ये केतन म्हात्रे. सचिन बर्गेंचा जो झेल टिपला अक्षय बच्चन त्यासाठी सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव संघाचे संघमालक, वाघाव नगरीचे माजी आदर्श उपसरपंच सन्मान्य सत्यवान भाऊ नवले यांच्या वतीनं अक्षय बच्चनच्या जेलसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे.
षटक सुरू आहे दुसरं, आणि दुसरं षटक सुरू असताना दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. केतन म्हात्रे ऍज अ बॅट ऍज अ बॉल दोन्ही क्षेत्रामध्ये आघाडी मिळवून देतोय टीमला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. महेश वाळुंज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सचिन बर्गे 2 वरती, निलेश राऊत 0 वर. महेश वाळुंज आता स्ट्राईक एंड वरती, आणि महेश नानगुडेला या षटकामध्ये बिलकुलही स्ट्राईक नाही. यस इथे चांगला फटका आहे. लेंथ बॉलला अगदीच मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑनला 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. सुशांत भोईरनं जो जेल टिपला निलेश राऊतचा, त्यासाठी देखील संघमालक माझे आदर्श उपसरपंच सत्यवान भाऊ नवले यांच्या वतीनं 500 रुपये. हो टू कॉम्बॉक्स. केतन म्हात्रे अगदी सुंदर फटका इथे खेळतोय फलंदाज महेश वाळुंज. चेंडूला थर्ड मॅन सीमारेषेपर्यंत पाठवलंय. तिथे 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे चेंडूचे अडवतायत, फेकतायत. 2 धावा प्राप्त होतील महेश वाळुंजला. दोन्ही चेंडूमध्ये आश्वासक सुरुवात दिली महेश वाळुंजनं, आणि धावफलक पोहोचलाय तो 27 वर. 2 बाद 27, 95 धावा, 96 धावांना उत्तर देत असताना श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण या मॅच मध्ये. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. ही मॅच जिंकल्यानंतर त्यांना थेट क्वालिफायर फर्स्ट मध्ये प्रवेश मिळणार आहे. 3रं बक्षीस मिळू शकतं. एक फायदा निश्चित होणार आहे या मॅच बरोबर. मात्र हा सामना जर गमावला त्या संघाला अजून एक लाईफलाईन आहे, अजून एक मॅच त्यांना खेळायला मिळेल. मात्र ती मॅच जिंकल्यानंतरही त्यांना सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळेल, मात्र एलिमिनेटर मध्ये खेळावं लागेल. तर ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. तिसरं षटक मैदानामध्ये आता सुरू होईल, आणि गोलंदाज पुन्हा एकदा परिवर्तन केलेलं आहे. पहिलं षटक कार्तिक नवले संघनायकाने टाकलं होतं. तिथे महेश नानगुडेने खतरनाक हल्ला चढवला होता कार्तिकवर. आज कार्तिकनं बॅटिंग मध्ये देखील आपली उपयुक्तता दाखवली. 32 धावांची नेत्र दीपक खेळे केला. अक्षय बच्चे काय कॅच घेतला होता अक्षय बच्चेने सचिन बर्गेचा, आणि अक्षय बच्चे आता गोलंदाजी मार्कवरती उपस्थित असेल. पहिल्या षटकामध्ये कार्तिक नवले, दुसऱ्या षटकामध्ये केतन म्हात्रे, तर तिसऱ्या षटकामध्ये इथे अक्षय बच्चे. महेश नानगुडे, मला वाटतं दुसऱ्या षटकामध्ये एकही चेंडू महेश नानगुडेने फेस केला नाही. त्या अगोदर 3 षटकार ओळीनं ठोकलेला हा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. डावेष्टी वरून चेंडू असेल, शफल होत स्क्वेअर लेगला पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन मिळालं नाही. तिथे महेश नानगुडेला चेंडू निर्धाव आहे. अक्षय बच्चेचा एक चांगला चेंडू. आस्किंग रन रेट हा आता वाढणार आहे, मोठा होतोय. अशा परिस्थितीमध्ये डॉट डिलिव्हरी देखील अडचणीच्या ठरू शकतात. इथे स्क्वेअर लेगला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती इथे फिरवलाय, आणि मिळतायत 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. बघा चेंडू अत्यंत सुंदर. 4था षटकार महेश नानगुडेच्या बॅट मधून. त्याची शरीरयष्टी बघितली तर एकदम किरकोळ असं म्हणू शकतो आपण, मात्र त्याचे फटके काय पैलवानी फटके. फुल टॉस बॉल. इथे
मिड विकेटला खेळला, एकच धाव तिथून येणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 34 धावा. 2 बाद 34 तिसऱ्या षटकामध्ये. महेश वाळुंज स्ट्राईक एंड वरती 3 चेंडूमध्ये 6 धावा अद्यापपर्यंत महेश वाळुंजच्या फलकावरती लागलेल्या आहेत. यस यस, खराब खराब फटका आहे. केतन म्हात्रे डाऊन द बॉल आणि तिसरा धक्का इथे बसेल श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय. गोलंदाज अक्षय बच्चे यश प्राप्त करत असताना महेश नानगुडे आणि आता नवीन फलंदाज गणेश बोराडे मैदानामध्ये दाखल होतोय. एका पाठोपाठ एक विकेट. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण महेश नानगुडे आणि सचिन बर्गे यांना मोठी भागीदारी 85 धावांची भागीदारी रचताना बघितले. 83 धावांचा पाठलाग करत असताना दोघांनी नाबाद सामना जिंकून दिला होता. हाय रनचेस त्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता. त्या ठिकाणी एक बक्षीस येते. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाने जर आज सामना जिंकला तर चंद्रकांत भाऊ लांडगे युवा उद्योजक आणि सर्पमित्र सन्माननीय शांताराम गाडे पाटील यांच्या वतीने जर सामना जिंकला तर 2000 रुपयांचं बक्षीस आहे टीमसाठी. 34 धावा आहेत आणि इथून अजून भरपूर अंतर धावायचंय. खरं तर 2 षटकं आणि 1 चेंडू शिल्लक आहे. माफ करा, 3 षटकं आणि 1 चेंडू शिल्लक आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. झेप टाकली त्याने चेंडूवरती तिथे आणि अत्यंत 34 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 62 धावा. 62 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. महेश नानगुडे हा खेळाडू ती क्षमता ठेवतो, तो करू शकतो. 21 धावांची सरासरी. इथे महेशच्या बॅट मध्ये चेंडू नाही. खुल्या गटामध्ये दोघेही खेळतात एकमेकांच्या समोर. तालुका प्रीमियर लीग मध्ये आता आपण दोघांना बघतोय. त्यामुळे महेश नानगुडेला केतन म्हात्रे नवीन नाहीये किंवा केतन म्हात्रेला महेश नानगुडे नवीन नाही. अर्थात कमी वेळा दोघ जण एकमेकांच्या समोर आले असतील, मात्र एकमेकांच्या खेळाचा परिचय दोघांना आहे. फुल टॉस बॉल कव्हर्सला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे चांगला आहे आणि यस यस 2 धावा पूर्ण होतील. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आणि वेगवान 2 धावा. 36 वरती पोहोचताय तिथे श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण. तीन गडी बाद 36. सुरुवात काय सुंदर होती सुरुवात महेश नानगुडेनं. ओ हो आणि केतन म्हात्रे इथे की फॅक्टर या सामन्यामध्ये. एज अ बॅट एज अ बॉल बडे मैच का बड़ा खिलाड़ी केतन म्हात्रे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. मोठे गायक आपण बघतो ते नेहमीच मोठ्या स्टेजवरची मैफिल गाजवतात. मोठा खेळाडू मोठ्या मॅच मध्ये यशस्वी ठरतोच आणि केतन म्हात्रेला आपण इथे बघितलंय. खरं तर ही मॅच मोठी होती. संघाला उपांत्यपूर्व फेरीमध्ये अर्थातच क्वालिफायर फर्स्ट मध्ये घेऊन जाण्यासाठी ही खेळी महत्वाची होती आणि तिथेच फलंदाजीनं गोलंदाजीनं केतन म्हात्रेनं आपली क्षमता दाखवली.
फुल टॉस बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि झेल होईल. चौथा फलंदाज बाद करतोय केतन म्हात्रे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. आज स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानंच क्रीडा क्षेत्रामध्ये खेड तालुक्यातील खेळाडूंना ज्यांनी प्राधान्यक्रमानं स्थान दिलं, मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या, खेड तालुक्याला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करणारे माजी आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचं आगमन मंचावरती होतंय. आदरणीय आमदार साहेबांचं आम्ही मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. क्रिकेटची स्पर्धा असेल किंवा कुठलाही तालुक्यातला उपक्रम असेल, आमदार साहेब तिथे नेहमीच उपस्थित असतात आणि सहकार्य देखील त्यांचं मोठं असतं. आज देखील आयोजकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्यासाठी, खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी आदरणीय आमदार साहेब अर्थातच दिलीप अण्णा मोहिते पाटील इथे उपस्थित होत आहेत. आमदार साहेबांचं खेड तालुका प्रीमियर लीग समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट भाग्योदत्ते माची आमदार सन्मान्य दिलीप अण्णा मोहिते पाटलांचं शुभागमन झालेलं आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं अण्णांचं सर्वप्रथम मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. फुल लेनचा बॉल इथे फ्लिक केला चेंडूला आणि एक धाव घेतलेली आहे. 4 विकेट या स्पर्धेमध्ये एकाच सामन्यामध्ये घेणारा गोलंदाज अर्थातच केतन म्हात्रे आपण बघतो. या अगोदर निश्चित हा विक्रम नावावरती आहे तो राहुल जोगडे याच्या. त्यानं एकाच सामन्यामध्ये एक फायपर दिलेला आहे, 5 विकेट घेतलेले आहेत आणि केतन म्हात्रे 4 विकेट घेतोय. एक अर्धशतक आणि 4 विकेट अशी कामगिरी करणारा तो एकमात्र खेळाडू आहे खेड तालुका प्रीमियर लीग मधला. ही पहा ओव्हर संपली. लागली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील त्यानं तितकाच जबरदस्त खेळ दाखवला. क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईत आहे जो विभागातून तो येतो, कल्याण डोंबिवली विभागातून तर त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे क्रीडा रसिक बघायला मिळतात. यस, चांगला चेंडू आहे, इथे धावा मिळणार नाहीत. धावफलक आहे 38 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेड तालुक्यातील युवकांसाठी आपण पाहतो की राजगुरुनगर खेड या ठिकाणी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल उभारणीमध्ये आमदार दिलीप अण्णांचं मोठं योगदान आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू असेल, इथे निर्धाव आहे आणि तिथे असलेल्या सुविधा, इमारती असतील किंवा बॅडमिंटन कोर्ट असेल, त्याचबरोबर 400 मीटरचा रनिंग ट्रॅक असेल, या सगळ्या सुविधा उभ्या करण्यामध्ये आमदार साहेबांनी जातीनं लक्ष दिलेलं आहे. अजून अनेक तालुक्यांमध्ये क्रीडा संकुलं उभी राहिलेली नाहीत, मात्र खेड तालुक्यामध्ये खेळाडूंसाठी ही सुविधा आमदार साहेबांच्या माध्यमातून युवकांसाठी उभी राहते. फलंदाज बाद होईल, इथे धक्का बसेल तो 6वा फलंदाज श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण संघाचा बाद होऊन परततोय. अडतीस धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक इथे सुरू आहे. 9 चेंडू मध्ये 58 धावांचं लक्ष आहे आणि या सामन्यावरती मजबूत पकड बनवलेली आहे ती सुपरस्टार स्पोर्ट वहागाव संघानं. केतन म्हात्रेचा खेळ, एकदा का केतन म्हात्रे चालला ना की तर जगातले कुठलेही गोलंदाज फलंदाज ढेर होतात. याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतलेला आहे. टेनिस क्रिकेटचा हा सुपरस्टार आहे. इंस्टाग्रामवरती काल एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की सध्याच्या क्रिकेटर्स मधले सर्वाधिक कमाई करणारे कोणते क्रिकेटर आहेत 10, त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आम्हाला केतन म्हात्रे बघायला मिळतात.
पहिल्या क्रमांकावरती अर्थातच करण अंबाला आहे. उंच उंच फटका. आता याची चर्चा का होते, प्रेक्षकांमध्ये भरपूर चर्चा होते की टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंची कमाई किती असते, कोण किती कमवतो. इथे 4 धावा आहेत. प्रेक्षकांमध्ये भरपूर चर्चा असते, कोण कसा खेळाडू आहे याविषयी देखील भरपूर चर्चा असतात. आणि त्यामुळे कुणीतरी क्रिएटर काय करतो की या सगळ्या चर्चांना बरोबर घेऊन असा एखादा व्हिडिओ बनवतो आणि तो खूप व्हायरल होतो. मला वाटतं काहीतरी मिलियनमध्ये व्ह्यूज पण त्या व्हिडिओला आहेत. यस, चांगला फटका. इथे 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. आणि असे सुपरस्टार खेळाडू खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आहेत. त्यासाठी संघ मालकांना आम्ही धन्यवाद देऊ, कारण त्यासाठी त्यांनी घसघशीत रक्कम मोजलेली आहे. त्यामुळे असे मोठे खेळाडू आपल्याला हे आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 42 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 6 चेंडू आणि 54 धावा. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. खेड तालुक्यातील खेळाडूंना देखील निश्चित अपकमिंग स्टार खूप आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आलेत अनेक खेळाडू असे की भविष्यामध्ये ते खेळाडू देखील ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला बघायला मिळाले पाहिजेत. खेळाडूंनी देखील त्या दृष्टीनं मेहनत घेतली पाहिजे. क्रिकेटमध्ये देखील आता अपॉर्च्युनिटी आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला पूर्वी टेनिस बॉल क्रिकेटर खेळायचे खेळाडू टेनिस बॉल खेळायचे आणि पुढे मग त्यांना चांगलं कौशल्य असतील तर लेदर बॉलमध्ये संधी मिळायची. आता टेनिस बॉलमध्येच इतके मोठे प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत की भरपूर बक्षीस आहेत. एवढी बक्षिसं कदाचित स्थानिक लेवलवरती लेदर बॉल क्रिकेटर्सला मिळत नाहीत. ओ हो, इथे पुल केला चेंडूला, उंच आकाशामध्ये तोलेजंग फटका, गगनचुंबी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 48 वरती पोहोचतोय स्कोअर. खरं तर प्रत्येक चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे षटकार मारून देखील आता विजय शक्य नाहीये, इतका मोठा अंतर आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलीही कंडिशन अशी नाही की तुम्ही मॅच संपण्याच्या अगोदर पराभूत होतो. हो हो, इथे काय शानदार फटका आहे. दुसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. अद्वितीय पराक्रम आहे. बाजीप्रभू देशपांडेंना माहित होतं की सिद्धी मसूदच्या 5000 सैन्याशी आपण प्रतिकार करू शकत नाही. 250 मावळ्यांना घेऊन खिंडीत उभे होते. त्यांना माहित होतं नाही प्रतिकार, पण छत्रपती शिवाजी राजे विशाळगडावरती पोचेपर्यंत इथं खिंड लढवायचे. हा पराक्रम इथे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर पराभव समोर दिसतोय, पण तरी लढायचंय. मुरारबाजी लढला होता दिलेर खाना विरोधात. फुल टॉस बॉल. इथे क्षेत्ररक्षक काय अडवलाय, हातात कॅच येत नव्हता, पायानं चेंडूला अडवलंय. एकाच वेळेस हात पण आणि पाय पण चालतात खेळाडूंचे. हे कौशल्य अफलातून आहे, म्हणजे हे जबरदस्त कौशल्य आहे. धावफलकावरती 54 धावा आहेत. विजयासाठी 42, 3 चेंडू 42 धावा. यावेळेस कनेक्शन मिळालं नाही. 1 धाव घेईल. स्ट्राईक रोटेट करली जाणार आहे, कारण नॉन स्ट्रायकरला पण 2 चेंडू खेळायला मिळाले. तर अजून एक मॅच आहे, त्यामुळे तिथेही कॉन्फिडन्स खेळाडूंचा महत्वाचा आहे. एका सामन्यामध्ये वीरेंद्र सेहवागनं 3 विकेट काढल्या होत्या आणि धोनीने त्याला हटवलं, परत बॉलिंगलाच आणलं नाही. आणि पियुष चावला बॉलिंग करतोय, त्याला काही विकेट मिळालं नाही. सेहवाग गेला धोनीकडे आणि धोनीला त्याने सांगितलं की मला बॉलिंग दे, माझ्या 5 विकेट तरी होतील. तो म्हणाला तू बॅटिंग करशील, तुला कॉन्फिडन्स मिळेल, पण चावलाला एखादी विकेट मिळू दे, त्याला परत पुढच्या मॅचमध्ये पण कॉन्फिडन्स मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे दोघांनी बॅटिंग केलेलं जास्त चांगलं राहील. एखादा चांगलं कनेक्शन मिळालं तर कॉन्फिडन्स खूप वाढतो. शेवटचा चेंडू असेल या डावातला आणि याच बरोबर इथे
लागोपाठ दुसरा सामना जिंकत सेमीफायनल मध्ये दाखल होत आहेत सुपरस्टार स्पोर्ट्स वहागाव. अभिनंदन वहागाव संघ, अभिनंदन वहागाव संघाच्या संघ मालकांचं. केतन म्हात्रे 4 विकेट आणि 54 धावा अशी अष्टपैलू खेळी. अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच केतन म्हात्रे. या ठिकाणी आपण व्यासपीठात एक विशेष सन्मान करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून खेळाडूंना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट माजी आमदार सन्माननीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील अण्णांचा विशेष सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. एक आकर्षक विशेष सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी अण्णांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो. अण्णांना विनंती करेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 चे सगळे आयोजकांनी आंबेडकर नगरीचे सगळे समस्त ग्रामस्थ सगळ्यांना विनंती करेल की आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते आपण अण्णांचा सन्मान या ठिकाणी करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य चेअरमन दीपक शेठ मांडेकर, शिंदे नगरीचे उपसरपंच राहुल शेठ पानमन साहेब, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय किरण तात्या कड पाटील, सन्मान्य युवा उद्योजक संतोष शेठ दवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य आंबेटान, सन्मान्य सचिन शेठ मांडेकर, सन्मान्य बाबाई शेठ पडवळ साहेब, सन्मान्य सुभाषभाऊ बिरदवडे, या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटलांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं या ठिकाणी आपण संपन्न करतोय. स्पर्धेच्या निमित्तानं